वन्द्याणं त्रिभुवनहितमधुरविशदवकाणं अन्तातीतगुणानं नमो जिनानं जिदभवानं। कुंदकुंदाचार्य भगवान की पंचास्तिका संग्रहामध्ये गाथा नंबर 54 बघत होतो आपण। एवं सदो विनाशो असदो जीवस्सो दिवुपादो इति जिणवरे हिंबणिदं अण्णोन्न विरुद्धमविरुद्धम। अशा प्रकारे सत जीवाचा नाश काकी असत जीवाचा उत्पाद होतो। अशा प्रकारे जिनवऱ्यांच्या द्वारे जे सांगितलेलं आहे ते अन्योन्य विरुद्ध असताना सुद्धा अविरुद्ध आहे। टेबल घ्यायचं कधी आहे रिकाम परस्पर विरुद्ध भासित होत असताना सुद्धा हे अविरुद्ध कथन आहे असं सांगितलंय। का बरं? कारण न्यायाची विवक्षा अपेक्षित आहे। किसी वस्तु को कोई अपनी बना ही नहीं सकता। प्रत्येक पदार्थ अपने ही उत्पाद व द्रव्य में तन्मय है, दूसरे में नहीं। माझा उत्पाद व ध्रुव माझ्यामध्ये आहे, पराचा परामध्ये आहे। मी पराचा उत्पाद व करू शकत नाही, पर माझा उत्पाद व करू शकत नाही। इसी कारण सभी पदार्थ अब तक टिके हैं और अनंत काल टिके रहेंगे। हे बघितलं होतं आपण। जर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा कर्ता बनेल तर काय आपत्ती येईल? अजून जर मी माझ्या मुलांचा करता आहे, मी माझ्या आईवडिलांचा, माझ्या परिस्थितीचा, माझ्या शरीराचा करता आहे असं म्हणलं तर काय आपत्ती येईल? विश्वव्यवस्था नष्ट होऊन जाईल। म्हणजे 6 द्रव्य राहणारच नाहीत। कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता बनेल तर स्वतंत्रता नष्ट होईल म्हणलं, किंवा सिद्ध भगवान कोणाला संसारी ठेवणारच नाही आणि संसारी कोणाला सुखी ठेवणारच नाही। म्हणजे शत्रूला दुःखी करायला जाणार, मित्राला सुखी करायला जाणार, परिजनांमध्ये आसक्त राहणार, त्यांचं करता बनणार। त्यामुळं एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही ही वस्तुव्यवस्था आहे, म्हणून सगळं विश्व नॉर्मली चालू आहे। नाहीतर गोंधळ झाला असता। आणि म्हणून सांगितलं त्यांनी की सर्व द्रव्य अजून टिकून आहेत आणि अनंत काळपर्यंत टिकून राहणार। का? कारण एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता नाही। न कोई पदार्थ कम हो, न कोई पदार्थ ज़्यादा हो, जो है जितना है उतना अनादि से है, अनंत काल तक है। कुछ लोग व्यर्थ ही अपने दिमाग को तकलीफ देते हैं, ऐसा सोचकर कि था क्या इस दुनिया में पहले और यह दुनिया कब से बनी। बनाने के सिद्धांत वाले बनाने के ढंग से सोचते हैं और विकास के मंतव्य वाले विकास के ढंग से सोचते हैं। मी करता आहे, मी बनवू शकतो असं ज्याची मान्यता आहे तो सगळीकडे सगळ्याला पाहत असताना याच दृष्टीने पाहणार, मी बनवतोय, मी बनवणारा। आणि जे विकास करण्याची दृष्टी आहे ज्यांची, तर ते याच मी विकास करणार किंवा हा विकास मी केला वगैरे अशाच दृष्टीने पाहणार। आणि जो विध्वंसक आहे तो त्याच्या दृष्टीने। म्हणून तिथे काय सांगितलं की भलेही राम, रावण आणि लक्ष्मणाचं युद्ध झालं, पण काय म्हणायचं, सम्यक दृष्टी जीव आहे तो म्हणा किंवा एक भेदज्ञानी जो आहे त्या जीवाला कितीही समोरचा दोषी असू दे, तुमचा वैरी असू दे, तरी त्याला मारण्याचे भाव होत नाहीत। जीवे मारण्याचे, ठार मारण्याचे भाव होत नाहीत। आता रावणाने रामाला इतका त्रास दिला, म्हणजे सीतेला नेलं, इतकं सगळं महायुद्ध वगैरे झालं, पण तरी सुद्धा म्हणले रामाच्या मनामध्ये हा भाव नाही आला की आपण त्याला ठार मारावं। आणि इवन म्हणले त्या युद्धामध्ये सुद्धा जेव्हा विरोधी हिंसा चालू असती ना, तिथं पण असं भाव पूर्ण करत नाहीत। ते स्वतःची रक्षा म्हणत असताना किंवा एक तिथं ते युद्धाचं कार्य म्हणत असताना होईल त्यांच्याकडनं काय ते, पण त्यांनी जर मारायचंय मला या भावनेने गेले तर
दोष लागेल, म्हणजे ते सम्यक दृष्टी राहणार नाहीत, कारण हिंसेचे भाव सम्यक दृष्टीला नसतात. म्हणून जरी असंयमी जीव आहे तरी सुद्धा प्रमादी योगाने हिंसा करणार नाही, त्याच्यामुळं तो हिंसेचा दोष आहे. माझ्याकडून हिंसा होऊ नये अशीच भाव असणार ना सम्यक दृष्टीचे. त्यामुळं कोणीही कितीही समोरचा वैरी असेल तरी सुद्धा त्याला ठार मारण्याचे परिणाम, मग तो किडा मुंगी का असेना, नाहीतर पंचेंद्रिय संज्ञी कोणी अन्य जीव पण असेना, त्याच्याविषयी सुद्धा असे तीव्र घातक परिणाम ज्ञानीला होत नाहीत. तीर्थंकरांना झाले का? भरत चक्रवर्तींनी पण सटखंड जिंकला म्हणतो, त्यांनी पण किती भाव असे केले, घाताचे भाव नाही केले कधी. जिंकत गेला ते चक्रवर्तीचं काय म्हणायचं नियोग असतो की सगळे राजे अधीन होत जातात, आणि जिथं कुठं म्हणलं युद्ध करावं लागलं तरी सुद्धा ही भावना नसते की त्यांना मला मारायचंय. ते एक कार्य म्हणा, एक अनुशासन, एक राजाचं कर्तव्य म्हणून ते करत जातात, पण तिथं परिणामात तर त्यांच्या हिंसा नसते. म्हणून सांगितलं की कोण विकासाच्या दृष्टीने बघतोय तर तसंच दिसणार, कोणी घाताच्या दृष्टीने हिंसेच्या दृष्टीने बघतोय विश्वाकडे तर त्याच रूपाने बघणार. लेकिन वे दोनों के दोनों अन्य द्रव्यों से अन्य द्रव्यों का उत्पाद होता है, विकास होता है, इस विधि से सोचते हैं. तत्वभूत बात तो यह है कि यह समस्त लोक अनादि से है और अनंत काल तक रहेगा. इसमें न कुछ कभी बढ़ा है न कुछ कभी घटा है. जितने परमाणु है वे अनंतानंत है, पर जो है सो ही है. असत बनता नहीं, सत मिटता नहीं. परमाणूंमध्ये किती वाढ झाली. एका पुद्गलाला तुम्ही उत्पन्न केलं असं म्हणता, झाड कोण लावलं? मी लावलं. मग नवीन आले की नाही त्याच्यामध्ये परमाणू, त्याचं शरीर बनलं. घर नवीन बांधलं म्हटल्यावर त्यात परमाणू नवीन आले का नाही? मग किती परमाणूंची उत्पत्ती झाली. किती परमाणूंना तुम्ही उत्पाद करू शकता. तर सांगायला लागले जे आहे तेच. सिमेंट आणलं म्हणजे काय आणलं? वाळू आणली, ते दगड आणले म्हणजे असलेलेच परमाणू आणलेत, नवीन परमाणूंनी बनवलं नाही. मग झाड उत्पन्न झालेलं कसं हो? तिथं कुठं नवीन आपण काय घालतो? जसं तुमचं शरीर बनलंय तसंच त्याचं शरीर बनलंय. तुमच्या शरीराला नवीन परमाणू कुठून आले? तुम्ही ज्या आहार वर्गणा ग्रहण केल्यात बाहेरच्या, तशाच रूपाने तो पण जीव आहे, तो पण अशा आहार वर्गणांना ग्रहण करून आपलं शरीर बनवतोय. त्यामुळं असलेलेच परमाणू ग्रहण करून कार्य चालू आहे, नवीन परमाणूंची उत्पत्ती होत नाही. म्हणून म्हणलं की याच्यात काही वाढत नाही आणि काही घटत नाही. जेवढे द्रव्य आहेत, जसं व्यवस्था आहे तशीच राहणार. किती परमाणू आहेत एकूण विश्वामध्ये? अनंतानंत आहेत. सांगतो ना आपण किती जीवाचे गुण किती आणि परमाणू किती असं आहे ना, त्याचं काहीतरी इक्वेशन काय म्हणायचं? तेच की जीवामध्ये जेवढे जीव आहेत त्याच्यापेक्षा एका जीवाला अनंत परमाणू लागतात शरीराला समजा. मग असे अनंत जीव म्हटल्यावर किती परमाणू लागले? अनंतानंत. कारण एका जीवाच्या अपेक्षेनेच इतके परमाणूंना ग्रहण केले. कार्बन वर्गणा म्हणजे काय? पुद्गल परमाणू आहे, त्यांचा स्कंद आहे. आणि जेव्हा या स्कंदाने हे शरीर बनलंय तर असे अनेक जीव. आपल्या शरीरामध्ये किती जीव आहेत? आणि मग त्यांचं शरीर म्हणजे इथंच आहेत तर अनंत परमाणू आहेत, अनंतानंत परमाणू आहेत. मग असे विश्वामध्ये पण किती आहेत? अनंतानंत पुद्गल परमाणू आहेत. पण ते संख्येने तेवढेच राहणार, कमी अधिक होणार नाहीत. म्हणून त्याच्यामध्ये कधी वाढ होत नाही, कधी घट होत नाही. जितने परमाणू है वे अनंतानंत है, पर जो है सो ही है. कारण एक फॉर्म बदलतोय आणि दुसऱ्या फॉर्ममध्ये जातोय, म्हणजे काय? अवस्था फक्त बदलतीये. म्हणजेच काय म्हणायचं? सतचा नाश होतोय, असतचा उत्पाद होतोय. पण असलेल्याच परमाणूंची दशा बदलून असं होतंय, नवीन काही सत उत्पन्न होत नाही. म्हणून म्हणला असत बनता नहीं, सत मिटता नहीं, लेकिन पर्याय दृष्टि से उत्पाद कह लीजिए, विकास कह लीजिए, सब घटित होता है. काय कळलं सांगा? असतचा उत्पाद होत नाही, पण जे आहे त्याच्यामध्ये घटित होते. जे घडते ना, भाव सांगा, शब्द नको. म्हणजे जी वस्तू आहे त्याच्यातच परिणाम होते, नवीन उत्पन्न होत नाही किंवा आहे त्याचा नाश होत
म्हणजे जे सांगतायत ना त्यांनी की सतचा नाश होतो आणि सतचा उत्पाद होतो. इथं फक्त विवक्षा बदला, दृष्टी बदला तर समजणार यथार्थ, नाही तर दोन्ही कथन विरुद्ध भासित होणार. द्रव्य दृष्टीने बघितलं तर सतचा कधीही नाश होत नाही आणि पर्याय दृष्टीने बघितलं तर सतचाच नाश झालाय आणि असत असलेल्या पर्यायाचा उत्पाद झालाय. अपने आप के जीव द्रव्य में काल सांगितल्यासारखं व्यंजन पर्यायाच्या अपेक्षेने उत्पाद वे देखे तो यो समझिए कि जिस पर्याय का विनाश किया है और जिस नवीन पर्याय का ग्रहण किया है वहाँ उत्पाद वे है. हे शरीर जन्मलं, तर जन्मल्यावर किती परमाणूंना ग्रहण केलं, म्हणजे ही व्यंजन पर्याय प्रगट झाली आणि मग त्या व्यंजन पर्यायाचा उत्पाद वे, एका व्यंजन पर्यायाचा वेळ झाला, दुसऱ्याचा उत्पाद झाला, म्हणजेच काय झालं, सतचा नाश झाला, असतचा उत्पाद झाला. आता ही पर्याय नष्ट होणार आहे. एक दिवस जन्माचा असतो, एक दिवस मरणाचा असतो. मग हॅपी बर्थडे करता तुम्ही, हॅपी डेथ डे का नाही करत? ह्याच्यातून मुक्त झाला ना तुम्ही, मग कसं करायचं? मेलेला तर निघून गेलेला असतो, त्यांनी कसं साजरं करायचं? एवढ्या कष्टातून, एवढ्या श्राद्ध ते तुम्ही करता, त्यांचं तुम्ही साजरं करता. हो, त्या जीवाला काय त्याचा फायदा किंवा त्याचं ज्ञान? एखादा जीव दुःखी कष्टी आहे आणि त्या दुःखाला भोगत असताना तो त्यातून न सुटलाय, तर त्यावेळेस त्याला आनंद आहे का दुःख आहे? कसा आनंद? नवीन दुःख आहे. असं बघत नाही तुम्ही. हे पर्याय दुःख होता असं बघताय, पण जसं मध्ये सांगितलं ना, त्या स्त्रीला म्हणजे त्या स्त्रीला घरामध्ये त्रास वाटत होता, सासरी त्रास वाटत होता आणि तिने आत्महत्या केली. म्हटलं इथं त्रास झाला म्हणून ही पर्याय सोडली, आता हॅप्पी आहे का नाही? का बरं? इथं किती त्रास होता म्हणून सुटलं का नाही, एकदा मुक्त झालं का नाही या शरीरातून? तर म्हणले इथून जाऊन अशा ठिकाणी जन्मलं की नियमाने आत्महत्या करणारा दुर्गतीला जातो आणि जाऊन जन्मला नरकामध्ये तो जीव. मग त्याला काय होणार? किती आनंद, किती हॅपी 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 बर्थडे म्हणायचं नाही तिथं नारकीला. प्रत्येक नारकीचं पण बर्थडे असतो का नाही देवाचं? मारणार ना, परत परत मारतात त्या जीव, परत परत मारतात त्या जीवांना, त्यांची मारायची इच्छा नसली तरी. आत्महत्या केलेल्या जीवाला नरकात. हा तेच की, तिथं तर मरण नाहीच आहे ना, अपेक्षित मरणच नाहीये तिथं. इथं तर तुम्हाला पाहिजे तेव्हा संपवतो असं वाटतंय, पण तिथं तर काहीही केला तरी सुद्धा मरण येत नाही. मग म्हणून म्हणायचंय की न बर्थडे हॅपी असतो न डेथ डे हॅपी असतो. म्हणून काय करायचं सेलिब्रेशन? कधी मला या शरीरात अडकायचं नाही, कधी हे शरीर मला मिळो, या शरीराचा आनंद तुम्ही करताना जे हे चुकीचं आहे की आपल्याला आपण वाढदिवसाला आनंद मानतो किंवा त्या शरीराचं काय म्हणायचं, एक फिलिंग असते की आपल्याला असं लोकांनी असं म्हणलं की आपल्याला छान. कुठेही कसल्याही गोष्टीमध्ये म्हणजे काय झालं, शरीर शेवटी शरीरामध्ये एकत्व झालं. संयोगाला नष्ट करायला व्यंजन पर्याय जे सांगितले ना, तर ते प्रदेशत्व गुणाला असं वेगळं करून व्यंजन पर्याय का सांगितले असं मला एक स्थूल असतं ना. व्यंजन पर्याय ही स्थूल असते. प्रदेशत्व गुणाचं परिणाम म्हणजे दाखवतो ते प्रदेश रूपाने दाखवतो. अशा इतक्या प्रदेशामध्ये आहे, अशा आकारामध्ये आहे, हे सगळं प्रदेशत्व गुणाचं परिणमन आहे. मग व्यंजन पर्याय म्हणजे ज्या त्या पर्यायात तुम्ही गेल्यावर जो आकार, जे शरीर मिळालं त्यानुसार त्याचं नाव म्हणलं गेलं. नाही कशाला अर्थ पर्याय म्हणताना सगळ्या गुणांची पर्याय परिणमन ते अर्थ पर्याय सूक्ष्म असते. म्हणजे फक्त नाही असं कसं म्हणायचं? उलट म्हणायला लागलंय की सगळ्या गुणांमध्ये अर्थ पर्याय आहे, पण सगळ्या गुणांमध्ये व्यंजन पर्याय नाही आहे. सगळ्या गुणांमध्ये व्यंजन पर्याय सगळ्या गुणांची पर्याय बदलले की स्थूल पर्याय. आता क्रोध ही पर्याय गुणाची, सगळ्या गुणांची क्रोध पर्याय म्हणा. कसं मग तसंच आहे. प्रत्येक गुणाचं परिणामनाला आपण त्याचं नाव दिलेलं आहे. एका वेळी ठीक आहे की व्यंजन पर्याय जी प्रगट झाली, मग
मग ते सांगायला की एक व्यंजन पर्याय प्रगट झाली म्हणून तुम्ही जर म्हणताय की सगळ्या गुणांची मिळून ती व्यंजन पर्याय झाली तर चुकीचं आहे. हा, त्यावेळी सगळ्या गुणांचं परिणमन चालू आहे की, पण ते अर्थपर्याय रूपाने परिणमन म्हणा, सूक्ष्म जे चालू आहे ते. इवन प्रदेशवत्व गुणाचं सुद्धा सूक्ष्म परिणमन अर्थपर्याय म्हणलं. काय म्हणले? अच्छा, म्हणजे त्यांनी ते स्थूल आणि सूक्ष्मच्या अपेक्षेनेच प्रदेशत्वाला वेगळं केलंय, पण बाकीच्या गुणांचं परिणामन स्थूलरित्या सूक्ष्म दिसत आहे. नाही का? अन्य सगळ्या गुणांचं परिणमन सूक्ष्म आहे. अच्छा, गुणच आहे की, मग गुण कुठं मी अस्वीकार केला? प्रदेशामध्येच आपण संस्थान घटवतो, आकार घटवतो, काय आहे ते किती काय म्हणायचं, कुठल्या शेपमध्ये आहे वगैरे, हे सगळं आपण प्रदेशवत्व गुणांनी सांगतो ना. मग व्यंजन पर्याय व्यंजन म्हणजेच आकार आहे. मग त्यामुळं त्याच्यामध्ये जसा आकार प्रकार असेल ते सगळं घेणार प्रदेशवत्व गुणाचं परिणाम आहे. म्हणून सांगितलं प्रदेशवत्व गुणामध्ये अर्थपर्याय पण आहे आणि व्यंजन पर्याय पण आहे. जे सूक्ष्म परिणमन चालू आहे त्याला म्हणलं अर्थपर्याय, आणि जे स्थूल परिणमन आहे त्याला म्हणलं व्यंजन पर्याय. मग प्रत्येक समयाला व्यंजन पर्याय सुद्धा परिणत होतीये का नाही? हे शरीर प्रत्येक समयाला नष्ट होत आहे म्हणा, प्रत्येक समयाला हॅपी बर्थडे कुठं असते? कळलं का? हे शरीर आहे ना, 1 वर्षांनीच तुम्ही करताय तर दर समयाला करा उलट मग म्हणजे शरीराचे परमाणू झडत आहेत की नाही, नवीन येत आहेत की नाही, मग कशा त्याचं परिणमन त्याच्यात चालू आहे, मग त्याच्यामध्ये काय आनंद आपल्याला किंवा काय दुःख. मग ते जे सूक्ष्म परिणमन झालं त्याला ते अर्थपर्यायामध्ये जाईल का? हा, प्रदेशवत्व गुणाचं जे सूक्ष्म परिणमन त्याला म्हणायचं अर्थपर्याय. परिणमन आहे. अच्छा, ओके ओके. तर सांगितलं की जीव द्रव्य में व्यंजन पर्याय से उत्पाद वे देखे तो यो समझिए कि जिस पर्याय का विनाश किया है और जिस नवीन पर्याय का ग्रहण किया है वहाँ उत्पाद वे है. गुण पर्याय की दृष्टि से सोचो तो आत्मा के गुणों में जिसका विकास हुआ है वह तो उत्पाद है, और शक्ति का जो विकास हुआ है उस समय में पूर्व विकास विलीन हो जाता है, वह वे है. और चाहे व्यंजन पर्याय में देखो अथवा गुण पर्याय में देखो, आधारभूत द्रव्य वही का वही रहता है. कुठल्याही व्यंजन पर्यायात जावा तिथं द्रव्य जसंच्या तसं राहतं. हम अपने आप की ऐसी यात्रा बनाए हुए चले जा रहे हैं, कहाँ से आए हैं कहाँ जाएंगे न कोई बता रहा है, न कोई यूँ पूछ भी रहा है, न इसे खुद मालूम है और न दूसरों को कुछ मालूम है कि यह कहाँ से आया है कहाँ जाएगा. कुठून आलाय तुम्ही? कोल्हापूरून. कुठून आलो? कोणाला माहीत नाही, मला माहीत आहे. 4 गतीतूनच आलंय, त्याच्या बाहेरून कुठून नाही. आणि 4 गतीतच जाणार आहे अजून, हे पण माहीत आहे. कारण असं आपण पुरुषार्थच करत नाही आहे की 4 गतीच्या आतीत जाऊ. म्हणून असा पुरुषार्थ करायला पाहिजे. यह आत्मा पूर्व में कहाँ था, कैसा था, इसको क्या जाने, पर इतना तो निर्णय है कि यह पहले था जरूर. कुठेही असलो तरी पण मी होतो. इस भाव के मरने के बाद भी यह जरूर रहेगा. म्हणजे काय म्हणायचं? सतचा नाश होत नाही, असतचा उत्पाद होत नाही. इसका मूल से विनाश नहीं है. ऐसे विनश्वर और अविनश्वर स्वरूप अपने आत्मा में यह बात नहीं रखिए कि शुद्ध निश्चय से अनादि अनंत टंकोत्कीर्णवत एक ज्ञान स्वभाव जो कि निर्विकार है, सदा आनंद स्वरूप है, ऐसा यह आत्मतत्व ही उपादेय है. एक इस अमर ज्ञान स्वभाव पर दृष्टि देना ही शरण है, इसमें ही अपनी भलाई है. कशामध्ये आपली भलाई? म्हणजे शरीराकडे न लक्ष देता, शरीर म्हणजे माझं स्वरूप आहे हे न पाहता, मी त्याच्यापासून भिन्न कसा आहे, न्यायक आहे, किंवा शरीराच्या परिणामाला सुद्धा फक्त जाणणार आहे, ह्याची भावभासना असेल तर दुःख होणार नाही. मग त्याच्यासाठीच पुढच्या गाथेमध्ये त्यांनी दृष्टांत देऊन सांगतायत. गाथा नंबर 55 आहे. घ्या की शास्त्र.
बघायचं हो, म्हणजे संस्कार होते, काय लिहिलेलं आहे कळतंय. मी काहीतरी मनाचं सांगत असले तर, म्हणून माझी पण परीक्षा करायची. सतचा उच्छेद आणि असतच्या उत्पत्तीला कारणभूत उपाधी, म्हणजे सतचा नाश होतोय आणि असतचा उत्पाद होतोय, ह्याचं कारण काय हे सांगतात. नेरय्य तिर्य म्हणूया देवाई दिनाम संजुदा पयडी कुवंती सदोनासम असदो भावस उपादम. काय म्हणलं? नेरय्य म्हणजे नरगती, तिर्यंच्या गती, मनुष्य, देव, अशा प्रकारे नाम संजुदा पयडी, नामकर्माच्या प्रकृती ने संयुक्त, सदोनासम कुवंती, सतचा नाश होतो आणि असदो भावस्स उत्पादम कुवंती, म्हणजे काय? या 4 गती नामकर्माच्या प्रकृतीच्या उदयाच्या निमित्तात हा जीव सतचा नाश करतो आणि असतचा उत्पाद करतो. म्हणजे ज्या त्या गतीमध्ये जे ते नामकर्म लावायचं. नरगती नामकर्माच्या उदयाचं निमित्त असताना ते शरीर मिळालंय, ती गती मिळाली आहे, त्याचा नाश झाला आणि मनुष्य होऊन उत्पन्न झाला असेल तर नरगती नामकर्माच्या प्रकृतीचा सतचा नाश आणि मनुष्यगती नामकर्माच्या प्रकृतीचा असतचा उत्पाद. एका वेळी एक जीव एका गतीत असतो का 2 गतीत असतो? एकाच गती. का बरं विग्रह गतीमध्ये? का एक गती आहे का 2 गती आहे? गती किती आहेत त्याला? मग तिथं पण समुद्घात करताना पण एक गती का 2 गती? काय सांगा, काय कळलं? जेव्हा हा जीव, मला माहिती नाही तुम्ही 2 गतीत पण असता. आता हा नरकातला जीव आहे, नरगती नामकर्माचा उदय आहे आणि या जीवाने मरणाच्या पूर्वी समुद्घात केला की हा जीव मनुष्य होऊन जन्मणार आहे. तर याचे आत्मप्रदेश पसरले ना आणि इथपर्यंत जाऊन स्पर्श करून आले मारणांतिक समुद्घातामध्ये. किती गतीचा उदय त्याला आता? मनुष्य गतीला जाऊन स्पर्श करून आलाय बरं का. मग दोन गतींचा उदय. मनुष्य झाला नाही, नारकीच आहे अजून, नरकातच आहे आणि इतके तीव्र परिणाम की मी कुठं जाऊन जन्मणार आहे. तुम्ही आता परिणाम करून पण तुम्हाला समुद्घात होत नाही, कारण मरायच्या वेळेसच तो समुद्घात होत असतो. मी पुढे जाऊन कुठं जन्मणार आहे. मग त्यावेळेस इथं सांगितलं हा जीव इथं वर्तमानात अजून आहे आणि इथं असताना मरणाच्या पूर्वी अंतर्मुहूर्त वगैरे समुद्घात करतो आणि म्हणजे ज्या त्या गुणस्थानातले बहुभाग जीव करतात असं वर्णन आलं. सगळे जीव करतील असं नाही, पण बहुभाग जीव करतात. त्या गुणस्थानात समजा 100 जीव असतील तर त्याच्यातले 95% जीव करतात असं सांगितलं. मग हे म्हणलं की नरक गतीतला जीव आपला शरीर न सोडता, समुद्घात म्हणजे काय असतं की हे शरीर न सोडता आत्मप्रदेश बाहेर पडतात. कसे? जसं ते दोरा आहे आणि तो रबर आहे आणि तो एका हातामध्ये स्थिर ठेवलाय आणि दुसरीकडून ताणलाय, तर या पॉइंटला सोडलं का त्यांनी? नाही सोडलं. त्यामुळं सांगितलं या प्रदेशांना न सोडता जेवढे आत्मप्रदेश पसरले त्याला म्हणायचं जाऊन तिथं स्पर्श करून आले, त्याला म्हणायचं समुद्घात. म्हणजे असं करत असतो आपण पण आपल्याला ते कळत नाही, किंवा आपल्या समोर जर कोणी करायला ते सुद्धा आपल्याला कळत नाही. कारण कोणी मरायला लागले समजा आपल्या समोर, तर तो पण जाऊन समुद्घात करून येईल, पण तरी त्याला कळत नाही. कारण शरीर सकट गेला तर दिसणार आहे तुम्हाला. शरीराला न सोडता आत्मप्रदेश बाहेर पडून पसरून पुन्हा येऊन शरीरात विलीन होतात, त्याला म्हणतात समुद्घात. असं होत असतं बरं का जादू. म्हणजे इथं पण येऊन कुठले तरी नारकीचे प्रदेश स्पर्श करतील कोणी तर जन्मणार असेल तर याचे प्रदेश सांगितलं की पसरून असे या. कशासाठी होतं? काय
कशासाठी समुद्घात करतो? तेच की तुम्हाला इतकी व्यग्रता असती ना की मी कुठं जाऊन जन्मणार, ह्या मरणाचं दुःख इतकं असतं, इतकी संक्लेश असतात, तर त्याच्या निमित्तानं त्याला काय म्हणायचं, इतकी उत्कंठा असते आणि त्यामुळं ते मरून जन्मायच्या आधीच तो इथून पहिल्यांदा जाण्याचे आणि बघण्याचे भाव, आणि त्यामुळं तो जाऊन तिथं स्पर्श करून येतो जिथं जन्मणार आहे. खूप असं काय म्हणायचं समयातलं काम आहे ते. एकांतर मुहूर्त म्हटलं तर किती वेळ असतो समुद्रात? खूप अल्प काळ आहे त्याचा, असं नाही की जाऊन तासभर जाऊन फिरून येते. तुम्हाला कळायच्या आधी प्रत्येक जणच करतील का ते? तेच सांगितलं की एका गुणस्थानातल्या अपेक्षेने बहुभाग जीव करतात, म्हणजे करतात सगळे, समजून घ्या. असं खूप रेअर जीव असतात ते नाही करत. मुनी वगैरे असे काही करू शकत नाही. हां, म्हणजे ज्यांना व्यग्रता आहे, संक्लेश आहेत मरताना वगैरे, इच्छा आहे जाणून घेण्याची तीव्र की मी कुठं जन्मणार, अशा परिणामांचा जीव करू शकतो समुद्घात. आणि मुनिराज करत नाहीत असं पण नाही म्हणता येत, पूर्ण नियम नाही, पण कारण पूर्ण वरच्या गुणस्थानांमध्ये जिथपर्यंत मरण आहे तिथपर्यंत सांगितलं की समुद्घात आहे. पण त्यांचं कमी प्रमाण असतं. मग म्हणून सांगितलं फक्त एवढं की ज्या त्या गुणस्थानातील बहुभाग जीव समुद्घात करतात. मग म्हणून हे सांगायचं होतं मला की या जीवाला सगळे चारी गतीतले जीव करतात. देव करतात, मनुष्य, नारकी, तिर्यंच. म्हणून तर म्हटलं ना, देवांना पण जेव्हा मरताना समजलं की आपण आता मरणार आहे, मग त्यांनी काय केलं, अवधीने जाणलं की आपण कुठं जाऊन जन्मणार आहे, आणि मग त्यांना हे दिसलं मनुष्य लोक असं आहे, मनुष्य गतीतला जन्म असा असतो, गर्भामध्ये गर्भामध्ये जन्मणार म्हटल्यावर इतक्या तिथं वेदना सहन करायच्या, आकडून बसायचं, परत जन्मतानाचं दुःख नको. अशा परिणामांनी काय झाले, ते एकेंद्रिय होऊन जन्मले. कोण? देवगतीत असे दिव्य सुखाला भोगलेले जीव आता इथं येऊन काय म्हणून जन्मले? एकेंद्रिय. का बरं? आपल्या केलेल्या परिणामांचं फळ. पण तरी पण काय म्हणलं, त्यांच्याजवळ थोडंसं पुण्य राहिलेलं असतं म्हणा. एकेंद्रियांमध्ये पण श्रेष्ठ एकेंद्रिय होतात. कोण? मुद्दाम फळं देतात ना. हापूस आंबा, नाहीतर गोड ऊस, बकुळ, काय म्हणायचं, कमळाचं फूल, गुलाबाचं फूल, असं त्या एकेंद्रियांमध्ये पण एक क्वालिटी त्यांची अशी असते असं म्हणतात बरं का. आता लय माहीत नाही आपल्याला, बघायला पाहिजे जाऊन देवगती. ज्याला मान देतात ना, किंवा शेवटी तिथं असताना पाप केलं नव्हतं ना काय, पण हे परिणामांच्या निमित्त एकेंद्रिय झाले, आणि जे काय मिळवलेलं आहे ना तिथं असलेलं शिल्लक राहिलेलं सगळं पुण्य नष्ट केलं देवगतीत, आणि मग जेवढं काही शिल्लक आहे म्हणा थोडंसं, तर त्याच्या निमित्तामध्ये इथं येऊन मनुष्य होऊन जन्मला, सॉरी तिर्यंच्या एकेंद्रियामध्ये जन्मला. म्हणून म्हटलं काय की त्या जीवाला एका वेळी किती नामकर्म असतात हे घटवायचं होतं मला. भलेही जाऊन स्पर्श करून आलाय की पुढच्या गतीत, पण तरी सुद्धा त्याला एका वेळी एकच गती आहे, एकच आयु आहे. आकार प्रकार कसला पण असू दे, पण गती आणि आयु एका वेळी प्रत्येकाला एकच असते. कुठली गती आहे तुमची? तिर्यंच गती नाही, देवगती. भूत असते तिथं पण आपल्याजवळ, आता माहिती आहे का, देवगतीतले. मग ते शरीरात आले आपल्या, तर सांगा तुमची कुठलं नामकर्म. एखाद्या मनुष्याच्या अंगात देव जातात म्हणतात ना, त्याला कुठलं गती नामकर्म सांगा. मग देवाचं आहे ते देवगती नामकर्म आहे, तुमचं आहे ते मनुष्यगतीचं आहे. तुम्ही त्याच शरीरात देव होत नसता. त्यामुळं असं एका वेळीस एकच नामकर्माचा उदय असतो, दोनचा नसतो. मग जे आहे त्या नामकर्माचा म्हणजे सतचा नाश झाला आणि नसलेल्या पर्यायाचा उत्पाद झाला. छान घेतला आम्ही, जरा 10 मिनटं लवकर यायचं होतं. म्हणजे इथं म्हणायचं की आपण जेव्हा मरतो त्यावेळेस जर आपल्या परिणामात खूप संक्लेश असतील, आकुलता असेल, तर कुठं जाऊन जन्मणार हे भाव असतात तीव्र आपल्याला, आणि मग त्यामुळं इथं असतानाच आपले आत्मप्रदेश जाऊन पसरून फिरून येतात. कुठं मी जन्मणार आहे ना त्या भूमीला स्पर्श करून येतात, किंवा जिथं जन्मणार आहे तिथं स्पर्श करून परत येतात. त्याला म्हणतात मारणांतिक समुद्घात. म्हणजे आत्म्याचे प्रदेश आपले या शरीराला न सोडता इथं मेलेला नसतो तो जीव. बाहेर जाऊन जेव्हा येतो ना समुद्घात करायला, त्यावेळेस तो इथं मेलेला नसतो, जिवंतच असतो. मग त्यासाठी काय सांगितलं होतं एकदा की
मी कशासाठी सांगायला लक्षात ठेवा, म्हणजे मग परत दृष्टांत घटवायला, की तो चेलना आणि श्रेणिकांचं भांडण चाललं होतं ना. तो म्हणायचा श्रेणिकी बौद्ध धर्मीय होता, तो म्हणायचा माझा धर्म श्रेष्ठ, आणि चेलना म्हणायची जिन धर्म श्रेष्ठ आहे. आणि मग काय झालं, ते म्हणाला श्रेणिकी माझे गुरु आहेत ते ज्ञानी असतात, त्यांना सगळं दिव्य ज्ञानी असतात, त्यांना सगळं कळत असतं, आणि ते सारखं देवलोकाची यात्रा करून येतात, असं सगळं त्यांनी वर्णन केल्यावर चेलनेनी शांततेने ऐकून घेतलं. काय भैया, कोण चेलना म्हणजे सगळं श्रेणिकाची बायको. आणि मग त्यावेळेस जेव्हा तो ते त्या श्रेणिकाने चेलनेला घेऊन त्यांच्या गुरूंकडं घेऊन गेला श्रेणिक, तर त्यावेळेस तिथं त्या मंडपामध्ये ते सगळे साधू, बौद्ध साधू आलेले आणि ते ध्यानाला बसलेत म्हणून सांगितलं बरं का श्रेणिकाने. आणि म्हणले ते असं उपयोग लावलेत की त्यांनी देवलोकात पोचलेत, असं सांगितलं श्रेणिकाने चेलनेला. मग चेलनेनी काय केलं, बरं म्हणली, सगळं ऐकून घेतलं आणि त्या तंबूला आग लावली. आता ही न्यूज गेली श्रेणिकापर्यंत, आणि मग श्रेणिक चिडला आणि म्हणला की हे काय केलं तू, का केलं. आणि मग ते सगळे साधू उठून पळायला लागले ना. मग त्यावेळेस त्या श्रेणिकाला राग आला आणि त्यांनी विचारलं चेल्लेला, तू असं का केलं, माझ्या साधूंवर का उपसर्ग केला. मग ती म्हणाली मी तर उलट चांगलं केलं. मग ती म्हणली का बरं, असं चांगलं कसं म्हणतीस तू, असं त्यांनी विचारलं. सांगा उत्तर, काय चांगलं. हां, त्यांनी तुम्ही काय सांगितलं, देवलोकात गेलेत म्हणून ध्यान लावलं तर ह्या शरीरातून तिथं जाऊन पोचलेत. मग परत कशाला असल्या शरीरात यायचं दुःखी, म्हणून मी हे शरीरच जाळून टाकावं म्हणलं, म्हणजे ते सतत सुखी. असं म्हणल्यावर राग आला श्रेणिकाला, आणि इव्हन त्या बौद्धांना पण, गुरूंना पण राग आला की आपल्या हिनी परीक्षा केली किंवा आपल्याला असं त्रास दिला, उपसर्ग केला म्हणून. आणि मग दुसऱ्या वेळेस तिथं सांगितलं, जेवायला बोलवलं घरी, तर कोणाला, मुनींना हे त्यांनाच बोलवलं त्यावेळेस. पण हे परत तिनेच केलं ना, त्यांना ज्ञान होतं म्हटल्यावर. हां, म्हणजे त्यांना ज्ञान असतं ना म्हटल्यावर तिने काय केलं, चप्पलचे अंगठे कट केले त्यांच्या सगळ्यांचे आणि भाजीमध्ये घातले, माहिती का, असं काय करत नाही ना. हां, आणि मग ते खाऊसपर्यंत काय त्यांना माहीतच नाही, जेवण एकदम छान झालं म्हणून आनंदात जेवायले ते सगळे गुरु आलेले. आणि मग जाताना चप्पल घालताना दिसलं की असं काहीतरी केलंय. मग त्यांनी विचारलं कुठं आहेत आमची चप्पल, असे का तोडलेत. मग त्यावेळेस ती म्हणाली तुम्ही दिव्य ज्ञानी आहेत, सांगा म्हणली कुठे आहेत चप्पल तुमची, अंगठे कुठे आहेत त्या चप्पलचे. मग त्यांनी म्हणले मला काय माहीत नाही. आणि मग त्यावेळेस तिने सांगितलं तुम्ही दिव्य ज्ञानी आहेत तर सांगा तुमच्याकडे कुठे आहेत. ते म्हटले तुमच्याच पोटात आहेत. आणि मग सगळेजण असं सुरू झालं सगळ्यांचं. म्हणजे कसलं दिव्य ज्ञान असतं त्यांचं, त्यांना काय कळणार आहे. मग आणि मग त्याच्यानंतरची श्रेणिकाला राग आल्यामुळं त्यांनी मुनींची परीक्षा करण्याचा प्रयत्न केला. आणि काय केलं, जिथं चौका लावला होता तिथं त्या जमिनीच्या खाली त्यांनी हाडं पुरली. आणि मग जे कोणी मुनी आले ते ज्यांना ज्ञान होतं त्यांनी अंतराय केली आणि निघून गेले. आणि सांगितलं की तिथं, मग त्यावेळी श्रेणिकाला पटलं की खरोखर हे ज्ञानी असतात, खरे ज्ञानी असतात. म्हणून कशासाठी चाललं होतं, एका गतीमध्ये एकाच गती नामकर्माचा उदय असतो, दोन नाही. कुठल्याही जीवाला दोन गतींचा उदय नसतो. काय म्हणता. मग ती बौद्ध गुरूंची अशी परीक्षा घेतल्यामुळं मग श्रेणिकांनी त्या मुनींच्या गळ्यात साप, मारलेला साप घातला. तेच ना, असं पुढं परत एकमेकांचं वैर परत ते फेडण्यासाठी भेटत काय ना काय करत राहिले ना. त्याच्या मनात चीड होती. म्हणजे पहिल्यांदा ऍक्च्युली झालं होतं, तिने त्यांना जेवायला बोलवून ते घातलं होतं अंगठे वगैरे ते काढून. आणि मग दुसऱ्या वेळेस ते बहुतेक तंबू जाळला, तंबू जाळला घातला सापात. हां, आणि मग शेवटी त्यांनी जेव्हा ते गळ्यात साप टाकला त्याच्यानंतर त्याचं परिवर्तन झालं. म्हणजे तो अनेक वेळा असं झालं की एकदा बौद्धांचं संगती मिळाल्यावर बौद्ध धर्मीय झाला, परत परिवर्तित होऊन जिनधर्मी झाला. चेलना नाही तसं नाही. बौद्ध धर्माचे मंत्री होते त्याचे, श्रेणिकाचे, आणि त्यांच्या सांगण्यावरून प्रभावित होऊन त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला होता.
आणि मग चेलनेशी लग्न करण्यासाठी जिनधर्मी झाला. पण ते सगळं नाटक होतं, पण त्याची श्रद्धा अजून तिकडंच होती. त्यामुळं तो अनेक वेळा असं सांगितलं की ते गुरु भेटले, त्यांचा प्रभाव पडला की त्यांच्याकडं परिवर्तित व्हायचा. पण जेव्हा एकदा शेवटी यशोधर मुनींच्याकडनं उपदेश मिळाला त्यावेळेस त्याचं खरं परिवर्तन झालं आणि आता त्यांनी खऱ्या रूपाने धर्माला स्वीकारलं. आणि मग तर पुढं सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, क्षायिक सम्यक दृष्टी झाला, तीर्थंकर प्रकृती बांधली. इतकं सगळं होऊ शकतं एखाद्या जीवाकडनं. असं नाही आहे की त्यांनी पाप केलं म्हणून धर्म त्याला होणारच नाही, आता हा धार्मिक नाहीच, असं नाही आहे. आपण पण अनेक वेळा अनेक पापाचे परिणाम केलेले असतात, पण सच्चा नाश होत असतो. म्हणून केलेल्या पापांचं प्रतिक्रमण हे आपण करू शकतो आणि करायला पाहिजे. तर त्या पापाचा नाश होणार आणि निष्पापाचा अवस्थेचा किंवा निर्दोषतेचा उत्पाद होणार. म्हणून असं दिवसभरात आपण करतो ते प्रतिक्रमण ह्याच्यासाठीच आहे. दिवसभरात झालेल्या दोषांचं म्हणून संध्याकाळी करतो आणि रात्रभर झालेले काही दोष असतात. काय दोष करतो? समजा आपण कूस बदलली झोपेमध्ये, त्याच्यामध्ये मुंगी मेली, डास मेला किंवा फॅन लावलेला असतो तर त्याच्या निमित्तात एकेंद्रियांची हिंसा होते. मग हे असे अनेक रात्रीचे झालेले दोषांचं प्रायश्चित्त म्हणून सकाळी माळ करायची असते उठल्यावर एक, आणि दिवसभर झालेल्या दोषांचं प्रायश्चित्त म्हणून रात्री एक झोपताना माळ करायची असते. हे प्रतिक्रमण प्रायश्चित्त केलं तर कोणी आपले शत्रू बनत नाहीत. म्हणजे आंशिक रूपाने का असे ना आपलं शुद्धीकरण होतं, कारण आपण पर्पजफुली कोणाला मारत नाही आहे. आणि जरी कोणी मेलं तरी सुद्धा क्षमाभाव असेल तुमच्यामध्ये, त्यांना क्षमा तुम्ही मागितली असेल वगैरे, तरी सुद्धा आपलं पापाचं प्रक्षालन होऊ शकतं. म्हणून काय सांगितलं होतं गाथेचा अर्थ की नरकगती, तिर्यंशगती, मनुष्यगती, देवगती या नावाच्या नामकर्माच्या प्रकृती सद्रूप भावाचा नाश आणि असद्रूप भावाचा उत्पाद करतात. म्हणजे कर्माचं कर्मामध्येच लावलंय, जीवानी कर्माला उत्पन्न केला असं नाही. कर्मांचाच नाश झाला, कर्मांचाच उत्पाद झाला. जीवानी काय केलं त्यावेळेस? फक्त परिणाम केलेत. मी मनुष्य आहे हे परिणाम किंवा मी देव आहे हे परिणाम, फक्त त्या परिणामांना जीव भोगतोय, कर्माला किंवा या शरीराला त्या गतीला वगैरे भोगणारा नाही. मनुष्य झाला, छान झालं का वाईट झालं? काय भैया, मनुष्य हा ते छान आहे का वाईट आहे? अपेक्षित आहे. ते मनुष्य मिळालं तर तुम्ही संयम पाळून जर तुम्ही मोक्षमार्गाचं झालं तर तुम्ही मनुष्य किती चांगलं म्हटलं ते. हां, तुम्ही छान म्हणला तर मी वाईट म्हणणार, तुम्ही वाईट म्हणला तर मी छान म्हणणार. मग जर तुम्ही गती अपेक्षेने तुम्ही सगळं गतीचं कोणत्याही गती चांगलं आहे. चारी गतीमध्ये श्रेष्ठ आहे तर मनुष्य गती आहे, कारण मनुष्य गतीशिवाय मुक्ती नाही, मनुष्य गतीशिवाय संयम नाही. महाव्रत वगैरे कुठल्या गतीमध्ये घेता येणार? मुनिदशा वगैरे मनुष्यगतीशिवाय शक्य नाही. त्यामुळं मनुष्यगती मिळाली आहे तर उत्तम आहे, पुण्याचा उदय आहे. पण त्याचा वापर आपण जर भोगासाठी केला, शरीराचंच सगळं आपण लक्ष ठेवलं, त्यालाच विषय करून सारखं आपलं आकुलता सुखदुःख भोगत राहिलो तर नियमाने ते दुःखाला कारण आहे. म्हणून मिळालेला भव आहे तो धर्मासाठी किंवा धर्मध्यानासाठी, आत्मसाधनेसाठी करा तर आपला मनुष्यजन्म सार्थक आहे. ओम जाणा. मी मनुष्य नाही, तिर्यंश नाही, देव नारकी नाहीच. या गती नामकर्माच्या अतीत मी जीव आहे, जाननहार स्वरूप आहे, अशरीरी आहे, निर्गती स्वरूप आहे. ज्ञायकोऽहं सिद्धोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंत.